राहुरी येथील वर्धमान ज्वेलर्स चोरीचा गुन्हा उघड। आरोपींकडून 4,95,269 रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त। राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 14/7/2025 रोजी फिर्यादी यांचे वर्धमान ज्वेलर्स राहुरी येथे अज्ञात चोरट्याने एकूण 60,45,000 रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरी गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये आरोपीबाबत कोणताही पुरावा नसताना आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून आरोपींनी दाखल गुन्ह्यासारखा यवत पोलीस स्टेशन जिल्हा पुणे येथे केले असल्याचे निष्पन्न झालं। त्यावरून राहुरी पोलीस स्टेशन येथील पथक तपासकामी दाखल झाले। त्यावरून राहुरी पोलीस स्टेशन येथील तपास पथक यवत पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा पुणे येथील पोलीस पथक असे संयुक्त पथकाने दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास करून सदरचे गुन्हे आरोपी नामे विकी सिंग जालिंदर सिंग कल्याणी राहणार पुणे, अतुल सुरेश खंडागळे राहणार पुणे आणि त्यांच्या इतर 4 साथीदारांनी केली असल्याची तपासणी निष्पन्न झालं। आरोपी विकी सिंग जालिंदर सिंग कल्याणी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस स्टेशन येथे सुमारे 90 गुन्हे दाखल आहेत। आरोपी हे लोणीकंद जिल्हा पुणे येथे असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने संयुक्त पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेत त्यांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतलं। आरोपींना प्रथम यवत पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली, त्यानंतर राहुरी येथील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये आरोपी विकी सिंग जालिंदर सिंग कल्याणी याने गुन्ह्यामध्ये चोरी केलेल्या मालापैकी एकूण 4,95,269 रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल तपासादरम्यान काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, विकास साळवे, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे, नदीम शेख, सचिन ताजने व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सचिन धनात दरेकर यांच्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट जेडी महाराष्ट्र न्यूज, राहुरी प्रतिनिधी रमेश खेमनर।